नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी.जे. वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 7th मॅथ्स मधील 10th चॅप्टर बँक्स अँड सिंपल इंटरेस्ट स्टार्ट करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 40 च्या अंतर्गत बँक अकाउंटचे डिफरंट टाइप्स कोणकोणते याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, बँक म्हणजे काय ते आपण 6th स्टँडर्ड मध्ये पाहिलेलं आहे. ते थोडंसं पुन्हा एकदा रिकॉल करून घेऊया. बँकेची डेफिनेशन कशी दिली जाते पहा. अ बँक इज अ गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन दॅट कॅरीज आउट ट्रान्झॅक्शन ऑफ मनी. म्हणजे बँक ही अशा पद्धतीनं गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन आहे की ज्यामध्ये मनी जो आहे म्हणजे जे पैसे आहेत त्याचे ट्रान्झॅक्शन्स होतात, कॅरी आउट होतात, म्हणजे पैशांचे व्यवहार चालतात. अशा ठिकाणाला आपण बँक असं म्हणतो. बँक मेक्स इट इझियर टू प्लॅन द यूज ऑफ मनी, दॅट इज मीन्स टू डू फायनान्शियल प्लॅनिंग. म्हणजे आपल्याला पैशांचं जे काही नियोजन करायचं असेल, जो काही प्लॅन करायचा असेल, त्यासाठी बँक ही अतिशय उपयुक्त असते. वी कॅन आयदर डिपॉझिट कॅश मनी इन अ बँक और विथड्रॉ कॅश फ्रॉम इट. म्हणजे बँकेमध्ये आपण पैसे जमा सुद्धा करू शकतो आणि ते काढू शकतो. डिपॉझिट कॅश दॅट इज मीन्स पैसे जमा करणे आणि विथड्रॉ कॅश म्हणजे पैसे बँकेतून काढणे. म्हणजेच बँकेमध्ये पैसे आपण जमा करू शकतो, त्याच पद्धतीने बँकेतून पैसे आपण काढू शकतो. फॉर दॅट पर्पज वी मस्ट ओपन अन अकाउंट इन अ बँक. मात्र हे व्यवहार करण्यासाठी दॅट इज मीन्स टू डू सच अ टाइप ऑफ ट्रान्झॅक्शन्स आपल्याला त्या बँकेमध्ये अकाउंट असणं खूप गरजेचं असतं. अकाउंट कोणकोणती असतात? दॅट इज मीन्स बँक अकाउंट्स आर ऑफ व्हेरियस काइंड्स. बँकेचे वेगवेगळ्या पद्धतीचे टाइप्स आहेत. ते टाइप्स म्हणजे आपण गेल्या वर्षी सुद्धा अभ्यासलेले आहेत. डिफरंट टाइप्स ऑफ अकाउंट्स. त्यामध्ये मग सेव्हिंग अकाउंट असेल, करंट अकाउंट असेल, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट असेल किंवा फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट असेल. अशी वेगवेगळ्या पद्धतीनं बँकेच्या अकाउंटचे टाइप्स असतात. या अकाउंटच्या वेगवेगळ्या टाइपची थोडीशी माहिती जाणून घेऊया. दॅट इज मीन्स डिफरंट टाइप्स ऑफ अकाउंट्स. ऍट फर्स्ट आपण करंट अकाउंट विषयी माहिती जाणून घेऊ. A current account is mainly for traders and those dealing in money on a daily basis. करंट अकाउंट अशा व्यक्ती ओपन करतात जे प्रामुख्यानं ट्रेडर्स म्हणजेच व्यापारी असतात. म्हणजे त्यांना दररोज बँकेमध्ये व्यवहार करायचे असतात. दॅट इज मीन्स डिलिंग इन मनी ऑन डेली बेसिस. त्यांना बँकेमध्ये दररोज पैशांची देवाणघेवाण करायची असते. अशा व्यक्ती बँकेमध्ये करंट अकाउंट ओपन करतात. मग अशा ज्या व्यक्ती असतात दॅट इज मीन्स अन अकाउंट होल्डर कॅन डिपॉझिट ऑर विथड्रॉ मनी एनी नंबर ऑफ टाइम्स इन अ डे. म्हणजे एका दिवसामध्ये एनी नंबर ऑफ टाइम्स म्हणजे किती वेळा ते पैशांची डिपॉझिट किंवा विथड्रॉ करू शकतात. म्हणजे पैसे जमा करू शकतात. त्याच पद्धतीने ते बँकेतून पैसे काढू शकतात. कारण ते करंट अकाउंट हा प्रकार आहे. तर यासाठी बँक काय करते? दी बँक इश्यूज अ पासबुक फॉर धिस अकाउंट अँड अल्सो अ चेकबुक ऑन डिमांड. हे जे काही ट्रान्झॅक्शन्स होतात, त्या ट्रान्झॅक्शनची जी काही सगळी हिस्ट्री असेल, ती एका पासबुकमध्ये असते. म्हणजे एका पुस्तकामध्ये लिहिलेली असते किंवा छापलेली असते. शिवाय त्या पार्टीला म्हणजेच त्या अकाउंट होल्डरला जर चेकबुक हवं असेल, तर त्यांच्या डिमांडनुसार चेकबुक सुद्धा बँक त्यांना प्रोव्हाईड करत असते. द बँक डज नॉट पे एनी इंटरेस्ट ऑन द मनी इन धिस टाइप ऑफ अकाउंट. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात घ्या. म्हणजे या टाइपचे जे अकाउंट आहे, ज्या टाइपमध्ये बँक कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट देत नाहीये. कारण बँक सर्व्हिस देते. किती वेळा तुम्ही पैसे डिपॉझिट करू शकता, विथड्रॉ करू शकता. म्हणजे ही सर्व्हिस मिळते. त्याच्या मोबदल्यात बँक या अकाउंटवर आपले किती पैसे जरी असतील, तर त्या पैशाला कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट मिळत नाही. मनी कॅन अल्सो बी विथड्रॉन ऑर डिपॉझिटेड बाय चेक. हे पैशांचे देवघेवचे जे काही व्यवहार असतील ते कॅशनं सुद्धा करू शकतात, ॲज वेल ॲज चेकबुकनं सुद्धा करू शकतात. आता सगळ्यात महत्वाची कंडिशन लक्षात घ्या, की करंट अकाउंटमध्ये तुम्ही दिवसातून कितीही वेळा व्यवहार करू शकता. दॅट इज मीन्स एनी नंबर ऑफ टाइम्स इन अ डे. मात्र याच्या मोबदल्यामध्ये कोणताही इंटरेस्ट बँक आपल्याला देत नाही. मग सर्वसामान्य व्यक्तींचं अकाउंट कोणतं असतं? त्यासाठी सेव्हिंग अकाउंट खूप महत्वाचं आहे. अ पर्सन कॅन डिपॉझिट अ मिनिमम अमाउंट अँड ओपन अ सेव्हिंग अकाउंट. प्रत्येक बँकेची मिनिमम रिक्वायरमेंट वेगवेगळी असते. त्यानुसार त्या रिक्वायरमेंटनुसार तेवढी अमाउंट जर त्या बँकेमध्ये भरली, की कोणतीही व्यक्ती सेव्हिंग अकाउंट ओपन करू शकते.
इन सम बँक्स नो मिनिमम अमाउंट इज रिक्वायर्ड फॉर ओपनिंग अन अकाउंट. काही बँका अशा आहेत की त्यांना मिनिमम अमाउंट सुद्धा रिक्वायर्ड नसतात, म्हणजे ज्याला झिरो बॅलन्सचं अकाउंट असं म्हटलं जातं. म्हणजे बँकेमध्ये कोणतीही रक्कम न भरता आपण त्या बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट ओपन करू शकतो. The bank pays some interest on the basis of daily credit balance in the amount. म्हणजे या टाईपचे जे काही अकाउंट्स असतात त्यामध्ये आपल्या बँकेमध्ये किती रक्कम आहे त्यानुसार बँक आपल्याला इंटरेस्ट देते. म्हणजे याच्या बरोबर अपोजिट आहे. म्हणजे या खात्यावर आपल्याला करंट अकाउंटवर कोणताही इंटरेस्ट मिळत नाही, मात्र सेव्हिंग अकाउंटवर आपल्याला इंटरेस्ट मिळतो. म्हणजे तिथं असं सांगितलंय, पुन्हा एकदा लक्षात घ्या. दी बँक पेज सम इंटरेस्ट ऑन द बेसिस ऑफ द डेली क्रेडिट बॅलन्स इन द अकाउंट. मात्र इथं जरी बॅलन्स आपल्याला इंटरेस्ट मिळत नसेल तर इथं आपण किती वेळा व्यवहार केले चालतात. सेव्हिंग अकाउंटला आपल्याला इंटरेस्ट मिळतो, मात्र व्यवहार करण्यावर आपल्याला बंदी असते. बंदी असते म्हणजे रिस्ट्रिक्शन्स असतात. देर आर सम रिस्ट्रिक्शन्स ऑन हाऊ ऑफन मनी कॅन विथड्रॉन फ्रॉम धिस अकाउंट. म्हणजे दिवसातून किती वेळा आपण पैसे काढायचे यावर थोडीशी मर्यादा असतात. मग काही बँक फक्त दिवसातून एकदा ट्रान्झॅक्शन करायचं किंवा 2 वेळा ट्रान्झॅक्शन द्यायचं, ते त्या बँकेवर डिपेंड असतं. त्या पद्धतीने या बँकेला आपल्याला चेकबुक मिळतं. त्याच पद्धतीने फॉर दिस अकाउंट टू दी बँक इश्यूज अ पासबुक अँड ऑन डिमांड अ चेकबुक. म्हणजे आपल्याला या खात्याला सुद्धा पासबुक मिळतं, किंवा डिमांड जर केली असेल तर चेकबुक सुद्धा मिळतं. म्हणजे या दोन अकाउंट मधला फरक लक्षात येतो का पहा. दोन्ही अकाउंट मध्ये आपल्याला पासबुक असेल, चेकबुक असेल याची सुविधा मिळते. फक्त महत्वाचा फरक लक्षात घ्या. करंट अकाउंटला आपण दिवसातून कितीही वेळा ट्रान्झॅक्शन करू शकतो, मात्र सेव्हिंग अकाउंटला त्याच्या बाबतीत आपल्याला रिस्ट्रिक्शन्स असतात. म्हणजे प्रत्येक बँक ठरवेल तितक्या वेळाच आपण व्यवहार करू शकतो. इंटरेस्टच्या बाबतीत बोलायचं झालं तर करंट अकाउंटला आपल्याला कोणताही इंटरेस्ट मिळत नाही, आणि सेव्हिंग अकाउंटला मात्र आपल्याला इंटरेस्ट मिळतो. या व्यतिरिक्त उरलेले बँक अकाउंटचे टाईप कोणते ते थोडेसे समजावून घेऊया. रिकरिंग डिपॉझिट अकाउंट म्हणजे हे अकाउंट कुणासाठी असतं लक्षात घ्या. The account holder can decide the amount to be deposited every month in the account. म्हणजे ज्या अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्याला अमाऊंट डिपॉझिट केली जाते, अशा अकाउंटला आपण रिकरिंग डिपॉझिट अकाउंट असं म्हणतो. रिकरिंग म्हणजे पुन्हा पुन्हा, म्हणजे ज्या बँक अकाउंटमध्ये पुन्हा पुन्हा अमाऊंट डिपॉझिट केली जाते, अशा अकाउंटला आपण रिकरिंग डिपॉझिट अकाउंट असं म्हणतो. म्हणजे प्रत्येक महिन्याला तिथं अमाऊंट डिपॉझिट होते. यामुळे साहजिकच आहे बँकेला फायदा होतोय. त्यामुळे पुढचं स्टेटमेंट महत्वाचं आहे. दी बँक गिव्स अन इंटरेस्ट ऑन द डिपॉझिट विच इज मोर दॅन दॅट पेड फॉर द सेव्हिंग्ज अकाउंट. म्हणजे ज्या पद्धतीने सेव्हिंग अकाउंट असेल तर बँक इंटरेस्ट देते, त्याच पद्धतीने रिकरिंग डिपॉझिट अकाउंट असताना सुद्धा इंटरेस्ट देते. परंतु हा जो इंटरेस्ट असतो इज मोर दॅन द सेव्हिंग अकाउंट. म्हणजे सेव्हिंग अकाउंटला जो इंटरेस्टचा रेट आहे त्यापेक्षा इथला रेट जास्त असतो, म्हणजेच इथे इंटरेस्ट जास्त मिळतो. बिकॉज सच अन अकाउंट इज मीन्स ऑफ कंपल्सरी सेव्हिंग. कारण यामध्ये कंपल्सरी सेव्हिंग होतं, आणि त्यामुळे बँकेलाही फायदा होतो, त्या व्यक्तीलाही फायदा होतो. अशा पद्धतीचं जे अकाउंट आहे त्याला आपण रिकरिंग डिपॉझिट अकाउंट म्हणतो. यापेक्षाही जास्त इंटरेस्ट मिळणार अकाउंट म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट, ज्याला आपण एफडी असं म्हणतो. रिकरिंग डिपॉझिट अकाउंट त्याला आपण आरडी असं म्हणतो, आणि फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडी म्हणतो. फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काय? अ डिपॉझिटर डिपॉझिट्स अ सर्टन अमाउंट फॉर अ फिक्स्ड पिरियड इन अ बँक. एखाद्या ठराविक कालावधीसाठी 2 वर्ष असेल, 3 वर्ष असेल, किंवा त्या बँकेने काही प्लॅन ठरवून दिलेले असतील, तर तेवढ्या कालावधीसाठी एखादी अमाऊंट बँकेमध्ये जर आपण डिपॉझिट केली, एकदाच डिपॉझिट केली, तर अशा टाईपचा जो अकाउंट आहे ज्याला आपण फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट असं म्हणतो. मग इथं बँकेला ती एक रकमी जी अमाऊंट आहे ती जास्त वापरायला मिळते, म्हणून बँक इथं सगळ्यात जास्त इंटरेस्ट देते. म्हणजेच इथं खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. दिस डिपॉझिट अट्रॅक्ट्स अ ग्रेटर रेट ऑफ इंटरेस्ट दॅन दी सेव्हिंग्ज अकाउंट ऑर द रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. हे सगळ्यात जास्त रेट ऑफ इंटरेस्ट जो असतो तो या अकाउंटला असतो. तरी सुद्धा हावेवर दीज रेट्स आर डिफरंट इन डिफरंट बँक्स. प्रत्येक बँकेचा सेव्हिंगचा किंवा आरडीचा किंवा एफडीचा रेट ऑफ इंटरेस्ट हा वेगवेगळा असतो. मात्र सर्व बँकामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे. सिनियर सिटीजन्स गेट स्लाइटली ग्रेटर रेट ऑफ इंटरेस्ट दॅन युज्युअल. सर्वसामान्य व्यक्तींना जो इंटरेस्ट मिळतो त्यापेक्षा सिनियर सिटीजन्सना जास्त मिळतो, कारण त्यांच्यासाठी जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो थोडासा जास्त असतो. स्लाइटली ग्रेटर दॅन दी अदर मीन्स द युज्युअल. म्हणजे रेग्युलर जे त्या बँकेचे अकाउंट होल्डर असतील त्यांच्यापेक्षा सिनियर सिटीजन म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी थोडासा बँकेचा दर जास्त असतो.
याशिवाय बँकेमध्ये जॉईंट अकाउंट असतात, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती असतील, संस्था असतील, तर अशा व्यक्तींनी मिळून एकत्र अकाउंट जर काढलं तर त्याला आपण जॉईंट अकाउंट असं म्हणतो. याशिवाय बँकेतील सर्वात महत्वाची टर्म म्हणजेच एटीएम, क्रेडिट अँड डेबिट कार्ड. एटीएम कम डेबिट, एटीएम कम क्रेडिट अशी कार्ड आता आपल्याकडे अवेलेबल आहेत. एटीएम कार्ड आपण कशाला म्हणतो? एटीएम मीन्स ऑटोमॅटिक टेलर मशीन. ऑटोमॅटिक म्हणजे स्वयंचलित, टेलर म्हणजे काउंट करणारं म्हणजेच मोजणारं, मशीन म्हणजेच यंत्र. स्वयंचलित मोजणारं यंत्र जे असतं त्याला आपण ऑटोमॅटिक टेलर मशीन म्हणजेच एटीएम असं म्हणतो. मग हे जे एटीएम कार्ड असतं, दिस एटीएम कार्ड इज युज्ड टू विथड्रॉ कॅश विदाउट गोइंग टू अ बँक. आपण बँकेत न जाता एटीएम सेंटरच्या मदतीनं त्या एटीएम मधून आपण पैसे विथड्रॉ करू शकतो, काढू शकतो. क्रेडिट कार्ड और डेबिट कार्ड इज युज्ड टू कॅरी आउट दी ट्रान्झॅक्शन्स विदाउट युझिंग कॅश. मग एटीएम कार्ड मध्ये आता सुविधा असतात. आपल्याला अलीकडे जी एटीएम कार्ड असतात त्यामध्ये एटीएम कम डेबिट, एटीएम कम क्रेडिट, म्हणजे त्याच कार्डमध्ये एटीएम कार्ड पण असतं आणि त्यामध्ये डेबिट कार्ड पण असतं. एटीएम कार्ड आणि त्यामध्येच क्रेडिट कार्ड असतं. म्हणजेच आपण त्या डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करून सुद्धा आपण बँकेचे ट्रान्झॅक्शन्स करू शकतो. म्हणजे कॅश न वापरता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स करतो. An account holder can get such a card on the request to the bank. ही जी एटीएम कार्ड्स असतील किंवा क्रेडिट डेबिट कार्ड्स असतील ती बँकेला त्या अकाउंट होल्डरच्या रिक्वेस्टनुसार मिळत असतात. याच पद्धतीने बँकेचं पासबुक कशा पद्धतीने असतं याविषयी थोडी माहिती जाणून घेऊ. लेट्स डिस्कस. हॅव यू सीन अ बँक पासबुक? ऑब्झर्व द एंट्रीज मेड इन द पेज ऑफ पासबुक शोन बिलो. आपल्याला इथे बँकेचा पासबुकचा एक पार्ट दाखवलेला आहे पहा. थोडेसे कॉलम पाहतोय. फर्स्ट कॉलम म्हणजे तो लाईन नंबर आहे. सेकंड कॉलम डेट्स आहे. त्याच्या पुढचा कॉलम पर्टिक्युलर्स आहेत. त्यानंतर चेक नंबर असेल. अमाऊंट किती विथड्रॉ केली तो एक कॉलम आहे. अमाऊंट किती डिपॉझिट केली तो एक कॉलम आहे. आणि फायनली बॅलन्सचा कॉलम आहे. हे कॉलम कमी जास्त किंवा क्रम मागे पुढे प्रत्येक बँकेनुसार असू शकतो, परंतु सर्वसाधारणपणे या पद्धतीने पासबुकची रचना असते. तर थोडंसं पासबुक ऑब्झर्व केले की लक्षात येईल की 2 तारखेला, दॅट इज मीन्स 2 फेब्रुवारी 2016 ला त्या बँकेमध्ये कॅश डिपॉझिट केलेली आहे, म्हणजे जमा केलेली आहे 1500. पूर्वीची अमाऊंट काहीतरी असेल, त्यामध्ये 1500 ऍड झाले, तेव्हा तिथं 7000 बॅलन्स आला. याचाच अर्थ यापूर्वी म्हणजे 2 तारखेच्या अगोदर त्या बँकेमध्ये जर 5500 रुपये बॅलन्स असेल आणि त्यामध्ये पुन्हा 1500 रुपये डिपॉझिट केले, याचाच अर्थ यांची ऍडिशन केल्यामुळं त्या खात्यावर 7000 रुपये बॅलन्स आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर जो बँकेचा पुढचा ट्रान्झॅक्शन, पुढचा जो व्यवहार झाला तो 8 तारखेला झालेला आहे, चेकनं झालेला आहे. त्या चेकचा नंबर असा आहे. मग ह्या चेकनं काय केलेलं आहे? पुन्हा अमाऊंट डिपॉझिट केलेली आहे. म्हणजे चेकनं 5000 रुपये पुन्हा त्या खात्यावर भरलेले आहेत. म्हणजे या 7000 रुपयेमध्ये पुन्हा 5000 रुपये वाढले. म्हणजेच आता अकाउंटवरचा जो बॅलन्स असेल तो 12000 असेल. त्यानंतर पुढचा ट्रान्झॅक्शन 12 तारखेचा सांगितला आहे. इथं सुद्धा चेकचा व्यवहार आहे. इथं आपल्याला चेक नंबर दिलाय. मात्र या चेकनं अमाऊंट डिपॉझिट न करता अमाऊंट विथड्रॉ केलेली आहे. म्हणजे पैसे काढलेले आहेत. 3000 रुपये विथड्रॉ केले. म्हणजेच हे जे 12000 रुपये होते, यातले 3000 रुपये विथड्रॉ केले म्हणजेच कमी झाले. म्हणजे आत्ताचा जो आपला बॅलन्स असेल तो 12000 वजा हा 3000 म्हणजे आता बँकेमध्ये 9000 रुपये आहेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे 2 तारखेच्या अखेर बँकेमध्ये 7000 रुपये बॅलन्स होता. जो 8 तारखे अखेर 12000 झाला आणि 12 तारखे अखेर 9000 झाला. त्यानंतर 15 तारखेला स्वतः बँकेमधून म्हणजे सेल्फ इथं म्हटलेलं आहे, अमाउंट विथड्रॉ केलेली आहे. इथं चेक नाही, याचा अर्थ कॅश काढलेली आहे. म्हणजे बँकेमधून पुन्हा 1500 रुपये कॅश घेतलेले आहेत. म्हणजे आपण रक्कम कॅशनं स्वीकारलेली आहे. म्हणजे पुन्हा या 9000 मधून 1500 रुपये जर वजा केले तर आपल्याला 7500 रुपये मिळतात. याचाच अर्थ 15 तारखेअखेर बँकेच्या खात्यामध्ये 7500 रुपये आहेत. हे या महिन्याभराचे असे 2-3 ट्रान्झॅक्शन्स दाखवलेले आहेत. आणि या ट्रान्झॅक्शनवर आधारित बँक महिन्याच्या अखेरी आपली जी काही अमाऊंट आहे त्यावर आधारित इंटरेस्ट काउंट कॅल्क्युलेट करते आणि आपल्याला त्या खात्यावर जी काही रक्कम ठेवलेली आहे त्या मोबदल्यात इंटरेस्ट जमा करते म्हणजेच डिपॉझिट करते. बँकेने या मोबदल्यात, या रकमेच्या मोबदल्यामध्ये हा 135 रुपीज ही जी इंटरेस्टची अमाऊंट आहे ती डिपॉझिट केलेली आहे. म्हणजे ही बँकेच्या वतीने आपल्याला इंटरेस्ट मिळाला. म्हणजेच हे 7500 प्लस हा 135 म्हणजे यांची जी काही बेरीज आहे 7635 रुपये इतकी आपल्याला टोटल या दिवस अखेर आपली जी काय बॅलन्स असेल तो आहे. आता हा इंटरेस्ट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये
आपण बँक म्हणजे काय, बँक अकाउंटचे डिफरंट टाइप्स कोणते आणि पासबुक कशा पद्धतीने असतं याविषयी माहिती जाणून घेतली. पुढील व्हिडिओमध्ये इंटरेस्ट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो याविषयी माहिती जाणून घेऊ. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 7वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.